हॅलो फ्रेंड, तर आता सकाळी 7:30-8 वाजता आले आणि गायांचं आवरलं. म्हणलं चला थोडासा घास कापू. घास पण कमी आहे. हे बघा इकडं घास आहे, एवढं काय वाढला नाही. थंडीमुळे तर पिकं वाढतेच नाही. इथं पण घास करायचं आहे. ट्रॅक्टर नांगरून घेऊ म्हटलं. 2 टेलर खत टाकायचं चाललंय, याच्यामध्ये घास करायचं आहे. परत घास करायचं. इकडलं रान उरेली ना मग कसं थंडी तर लई. मला घास दाखवतो काय एवढा झालाय. घास झालेला आहे. हा गावरान घास आहे. वहिनी एखादी भाजी. वांगे लागले बारीक रोप आहे ना. पण वर्षामुळे थोडा बारीकच घास आहे. त्याला झटपट कापून घ्यायचं आहे. तर इथपर्यंत वाफी. थंडीमुळे काय वाढलाच नाही, म्हटलं टाकलाय घासाला. तर आता गोळा करून घेऊ, खूप उशीर झालाय. तर चला, इथं संपूर्ण घास टाकेले. बारीक झाड उगलाय अशा माफत. असं उगच राहिलंय. आंबवणी दिलंय कडापर्यंत, बागापर्यंत करेल. हा गोडे घास केलेला आहे. खाली गावरान घास आहे. तू आता आहे ना 9-9:30 वाजले आणि इकडं पिल्लूला मस्त अशी झोळी बांधली जाते तिने. म्हणजे कसं बाहेर काम करीत असलं तिच्याकडे पण लक्ष जातं ना. तिला पण भारी वाटतं मस्त बाहेर गरमईला, है ना पिल्लू. कशी झोपलेली ती झोळीमध्ये. आणि आज आहे ना आत्तीने उपवास सोडायला मस्त अशी म्हणजे डुबुकोड्या बनवल्याय. डुबुकोड्या काळी भाजी बनवली आहे. मेथीची भाजी ना. मेथीची भाजी तोंडी लावायला म्हणजे भाजी करावी लागते ना उपवास सोडायला. तर काल उपवास होता सगळ्यांना, म्हणजे आत्यांना ना. तर उपवास सोडायला आहे ना मेथीची भाजी, चपाती बनवली होती, काही बाजरीच्या भाकरी आणि डुबुकोड्या बनवल्या. काळी भाजी डुबुकोड्याची. आणि इकडे काय हो, चिवडा आहे का. तोंडी लावते. पिल्लू गपचूप ऐकू राहिली सगळं. झोपायचं नाही का पिल्लू. कशी शांत बसलेली, एकदम झोपली शांत. झोपीच आली ती म्हणून शांत झाली, नाही तर. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता ना 10 वाजले सकाळचे. तर मला आहे ना अंगणवाडीमध्ये आहार भेटलाय. तर काय काय आहार भेटलाय ते पण मी तुम्हाला दाखवते. तर महाराष्ट्र शासनाकडून मिळतो हा आहार महिलांसाठी, म्हणजे गरोदर मातांसाठी पण असतो. स्तनपान माता आणि किशोरी मुलींकरिता हा आहार भेटतो. दर महिन्यात भेटतो हा आहार. तर काय याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते. मल्टीमिक्स सिरियल अँड प्रोटीन प्रीमिक्स. तर हा एक आहार आहे, म्हणजे शिऱ्याचा जो प्रकार म्हणतो आपण उपमा, तर तो आहार आहे हा. आणि इकडे काय ते पण दाखवते. तर इकडं पण आहे ना, म्हणजे मूग डाळ खिचडी प्रीमियम आहे, प्रीमिक्स. हे बघा, मूग डाळ खिचडी प्रीमिक्स आहे. म्हणजे मुगाची डाळ आणि तांदूळ सगळं एकत्र असतं. त्यात सगळे मसाले असते. आपण फक्त त्याच्यामध्ये तेल टाकून शिजून घ्यायचा असतो तो. मूग डाळीची खिचडी ही. त्यानंतर मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन प्रीमिक्स मिलेट बेस्ट. तर हा उपमा टाईप असतो ना, आपण उपमा बनवतो तिखट, तर ते वाटतं. हे बघा, 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांकरिता, म्हणजे लहान मुलांसाठी. हे काही इथे चित्र पण दिलेले आहे. तर आपण कसं म्हणतो 6 महिन्याच्या पुढून बाळाला आपण वरचं चालू करतो खाण्यासाठी. तर 6 महिन्याच्या बाळाच्या पुढून, आता पिल्लूला 6 महिने म्हणजे शिवण्याला 6 महिने पूर्ण झाले, तुम्हाला तर माहिती आहे. तर त्यासाठी तिला पण आलं आहे अंगणवाडीतून आहार. तिच्यासाठी पण आलेला आहे आहार. मिलेट बेस्ट हा, म्हणजे शिरा.
तर 2 पुढे आलेले वाटतं. हा एक पुढे आलाय म्हणजे हा आणि हा हे 2 पुढे आहे. त्यानंतर हे पण डबल आलेलं आहे म्हणजे 2-2 पुढे येत राहतात दरवेळेस. तर हा पण याचवाला आहे. इकडे पण तीच डबल पुढे आलेली आहे म्हणजे मूग डाळ. हे बघा 2-2 पुढे आलेली आहे प्रत्येक. अजून काय काय आलंय ते पण मी दाखवते. तर हे सुद्धा लहान मुलांकरताच आहे. तूर डाळीची खिचडी आहे. हे बघा तूर डाळ खिचडी प्रीमियम. तर आता इथे आहे ना तूर डाळ भेटली आहे. ती पण लहान मुलांसाठीच आहे. हे बघा 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील मुलांकरिता. तर तूर डाळीची खिचडी आहे. तर हा सेपरेट एक पुडा आलेला आहे. हा पण तूर डाळीचीच खिचडीचा म्हणजे पुडा आलेला आहे. हे बघा तूर डाळ. तर अशा पद्धतीने आहार येत राहतो दर महिन्याला. तर पहिलं कसं मी अगोदर म्हणजे प्रेग्नेंट होते त्यावेळेस माझ्यासाठीच यायचा आहार. तर आता बाळासाठी पण आहार येतो म्हणजे माता आणि बाळ दोन्हींसाठी आहार येतो. तर हा तूर डाळ आहे. तर इकडं मिल्टी बेस्ट आहे म्हणजे शिरा टाईप आपण उपमा म्हणतो ते, किंवा गोड शिरा पण बनवतो लहान बाळाला तर ते पण. आणि इकडं प्रोटीन मिक्स आहे, प्रीमिक्स आहे, प्रोटीन प्रीमिक्स. आणि इकडं मूग डाळ, तूर डाळ आणि मूग डाळीची खिचडी म्हणजे असं आपण कसं म्हणतो डाळ आणि तांदूळ एकत्र राहतात तर ते तो प्रकार आहे. तर अशा प्रकारे आहार येत राहतो दर महिन्याला. तर तो आलेला आहे म्हणजे माझ्यासाठी पण आला आणि लहान बाळासाठी पण आला शिवण्यासाठी. तर एवढे सगळे तुम्हाला येत असतील आहार ना. तर असे आहार आलेले अंगणवाडी म्हणून भेटतात ते आहार. हॅलो फ्रेंड, तर आता ही मूग डाळीची खिचडी कशा पद्धतीने बनवायची ती पण मी तुम्हाला म्हणजे करून दाखवते. तर आता मी स्टार्ट करते. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आता त्याच्यासाठी मी थोडंसं साहित्य घेतलंय म्हणजे लाल मिरची कुस्करून घेतलंय म्हणजे बारीक कट करून घेतल्या लाल मिरची, थोडीशी शेंगदाणे, लसूण घेतला आणि जिरं, हळद आणि मीठ. तर याच्यामध्ये मोहरी असते त्यामुळे मी मोहरी काही घेतली नाही आहे. बघा याच्यामध्ये मोहरी ॲड करायला असते त्यामुळे ती काय मी ॲड नाही केली. तर आता चला कसं बनवायचं ते पण. साहित्य तर तुम्हाला माहीतच झालं काय काय लागतंय साहित्य. तर आता मी करून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे बनवायची खिचडी. तर आता इकडे कढाई ठेवली गॅसवरती आणि त्यात थोडंसं तेल पण टाकलंय. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला जिरं, मोहरी आणि लसूण टाकून घ्यायचा. तर आता इकडे आहे ना तेल तापल्यानंतर मी जे साहित्य घेतलं होतं ना म्हणजे शेंगदाणे, जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या, लसूण तर सगळं टाकून घेतलेलं आहे ते. तर चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि तोपर्यंत आहे ना इकडे मी खिचडी ते पण दाखवते तुम्हाला. सगळं असतं त्याच्यामध्ये बघा डायरेक्ट दाखवते. त्यात मी काही कालवलं पण नाही, ऑलरेडी त्याच्यात सगळं असतं. जिरं मोहरी कालवायची सुद्धा गरज येत नसते तरी पण मी थोडीशी टाकले. तर हे बघा त्याच्यात मिरची पण असते, लाल मिरची पण असते थोडीशी. तरी पण थोडा तिखट होतो भात त्यामुळे जसे त्याच्या चवीनुसार मग तिखट आवडतो आम्हाला सगळ्यांना मग मी त्याच्यामध्ये थोडीशी मिरची टाकली आहे. हे बघा सगळं असतं त्याच्यामध्ये. फक्त आपण तांदूळ आहे ना धुवून टाकायचे असतात. कोणी धुत पण नाही पण कसं धुवून टाकले ना मग बऱ्याच दिवसाचे असते ना ते मग धुतले ना व्यवस्थित होतं. आणि रोजचे बी आपण दुकानातले जरी तांदूळ आणले तरी आपण ते धुतोच ना, मार्केटमध्ये जरी आणले तरी ते धुवून काढतो. तर तशाच पद्धतीने हे तांदूळ पण धुवून काढायचे. त्यात सगळं असतं मसाले ते. एकदम सुट्टा आहे मूग डाळीची खिचडी. तर आता चला त्याला परतलंच आहे सगळं बी. लाल मिरच्या त्या पण परतले व्यवस्थित. थोडंसं गरम पाणी केलेलं होतं मी तर ते टाकून घ्यायचं गरम पाणी. आणि खूप छान लागते ही खिचडी. मी अगोदर म्हणजे ज्यावेळेस प्रेग्नेंट होते ना त्यावेळेस पण करून पाहिली होती तर छान लागते ती. तर आता पाण्याला उकळी येऊन देऊ आपण.
आणि मीठ पण टाकले तर ज्याच्या त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला जसं लागेल तसं. तर पाण्याला उकळी येऊन देऊ आता आपण. तोपर्यंत मी हे तांदूळ धुवून घेते. तर पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ सोडून दिले मी. तांदूळ धुवून टाकलेले. तर आता झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. खिचडी तयार करून झाली तर कशी झाली ती पण मी तुम्हाला दाखवते. बघा एकदम मोकळी मोकळी झालेली आहे. मस्त अशी खिचडी झालेली आहे. सगळ्यांना पण आवडते अशी खिचडी.